नावाने तर आनंदी आनंद आहे. हा नमस्कार. नमस्कार. मी मुंबईहून आलो. हां तुमचं परभणी बघायला बरं का. हां परभणीच्या बाबतीत म्हणलं जातं जगात जर्मनी भारतात परभणी. हो बरोबर. का म्हणलं जातं? आता का म्हणलं जातं परभणी शहर एवढं सुंदर आणि हे नाही तर भांडणं पिणणं काही होत नाही. परभणी खरंच सुंदर आहे. हो सुंदर आहे. काय तुमच्याकडचं जागोजागी कचऱ्याची ढीग आणि काय आता हे उचलेलेत ना. होय का? हां ईदीमुळे ना थोडासा गर्दा झालेला आहे. नवीन रस्ते झाले का? हो झाले झाले. होय का? हो झाले. हो झाले. चाचा आओ ना. अरे आपको ईद मुबारक. आपको बहुत बहुत शुभकामना. आता तुमच्या शहरात आलेलो आहे बरोबर की नाही, त्यामुळे थोडंसं काहीतरी विचारायचं आहे तुम्हाला. बघा तुम्ही इथलं स्थानिक इथलंच तुमचं जन्म. काय परभणी का अंदाज क्या लगता है आपको? एक तरफ अपन देखें तो महाविकास आघाड़ी की तरफ से बंडी जाएगा, दूसरी तरफ रासप की तरफ से महादेव जानकर. क्या मतलब क्या अंदाज है, क्या मूड है परभणी? अभी वो तो 2 टर्म खासदार है नहीं इधर. नहीं आदमी अच्छा है. आदमी अच्छा है पर परभणी के रास्ते नहीं हुए, यहाँ के फार्मर लोगों की समस्या है. होगा विकास. परभणी का विकास होगा. बस चल नहीं हुआ अभी. होपफुल आहे म्हणजे उम्मीद पे दुनिया कायम आहे असं म्हणतात. चला पुढे जाऊ. स्वप्न किती म्हशी म्हशी बरं. आता मी तिथे कोपऱ्यावर बोललो आपल्या काही मित्रांशी. मित्र तर भाव नाही रोज सकाळी रोज किती लिटर? 40 लिटर. पण मग घरी जाता जाता काहीच उरत नाही. जाता वेळेस काही नाही. सगळं संपतं. सगळं बरं मला सांगा परभणीमध्ये लोकसभेला कोण उभे तुम्हाला माहिती आहे? महादेव जानकर आहेत. महादेव जानकर साहेब, बंडू जाधव साहेब. हा काय वाटतं तुम्हाला, काय अंदाज? आणि जर अंदाज तुम्ही जो व्यक्त करता खरंच तो माणूस लोकांसाठी काम करतो? काम करते ना बंडू भाऊ करतात. पण तुमच्या दुधाला अजून भाव मिळेना लोक म्हणायला लागले. दुधाचा आता सरकार द्यायच्या हातची थोडं एकर हाती सत्ता नाही द्यायची. होय ना. तसं कसं म्हणता येईल आपल्याला. ते आवाज उठवू शकतात ना. आवाज उठवू शकतात 100%. बघा मग ते आवाज उठवतात असं तुम्ही म्हणतात, पण मग नंतर शेवटी आंदोलन करून तुम्हालाच दूध रस्त्यावर उठायला लागतं. नाही ना येतात ना ते बी आंदोलनाला सहभागी होतात ना. होतात. होत नाही तर आज थोडंच आहे. होय का? करतात का? करतात. बघा मी काय म्हणतो, मी केला दे ना. काय 2-2 हजार रुपये टाकायलेत खात्यावर, मात्र मालात सगळी कपात करायलीत ना ती आमची. जिथे सोयाबीन 10,000 8,000 विकायचं तर 4,000 विकावं लागायले. कापूस 10-12 हजाराचा चालणारा ती विकायला 6,000 7,000 रुपये. भाव पाहिजे ना मालाला. शेतीच्या मालाला भाव कुठे द्यायले ते? मंडळी विदर्भापासून आपण सुरुवात केली, पण शेतकऱ्यांच्या समस्यांचं दृष्टचक्र काही संपलेलं नाही आहे. विदर्भामध्ये धानाचा भाव, इथे आपण पाहिलं तर सोयाबीन, कापूस, हिंगोलीमध्ये हळद, अशा वेगवेगळ्या लोक. भाऊ शेती आहे का? नाही नाही बोलायला ते नाही बोलायला परभणीकर नाही बोलायला. हां तुम्हाला काही जम हां हां नाही ते बी नाही बोलायला बघा. हां हां हे थांबलेत मात्र गाडीवरती. हां नमस्कार. सांगा काय सांगा परभणीबद्दल? येणार. आम्ही प्रश्न विचारण्या अगोदरच म्हणतो. बरं जाऊ दे, ते सांगा. इथल्या रस्त्यांबद्दल फार आनंदी आनंद आहे. काय नेमकं होईल ना ते. आज ना उद्या होईल. 10 वर्षात तर नाही झालं. होईल ते. परभणीकर फार डाव आहेत. होईल आज ना उद्या होईल. पण जे आत्ता आहे त्याबद्दल ते बोलून बोलून थकले हे त्यांच्या बोलण्यावर लक्षात येतं. मावशी वा 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 इथलंच का? कसं वाटतंय मावशी निवडणुकीचं वातावरण? जाणवते का वातावरण? ते जाणवते पण ते कोण येते हेच आता हे लागले नाही. तुम्हीच ठरवणार ना कोण येते. उमेदवार कोणी ठरतंय का? माहिती संजय जाधव आणि हे आपलं जानकर. रोज दूध घ्यायला इथे हो इथे परवडतं. परवडतं. आता काय करता? पण त्यांना परवडेना शेतकऱ्याला. काय करणार आता? तुम्हाला परवडेना त्यांना काय परवडेना. करणार? आपल्या गरिबीचं हे फार अवघड आहे. काहीतरी एक केलं पाहिजे ना त्याच्यात ना आता. होय की नाही? काहीतरी होईल ना आता. मोदीजी करतील आता. आहे तेवढं ते राजा. मग मावशी आता म्हणजे तुमचं सासरीकडचं हो, सगळं माहेर बाहेर सासर. सासरीकडचं बदललं का परभणी?
रस्ते झाले नाही काही नाही. काही भागात दाखवतात पण काही भागात आमच्या इकडे तर काहीच नाही. येऊन पाहू शकता तुम्ही. शेवटचं डांबर केव्हा पडलं तुमच्या रस्त्यावर? शेवट जाता परवा निवडणुकीच्या तोंडाशी आलं की ते दाखवायचं. भोपळा ते काय आवळा दाखवायचा, कवळा घ्यायचा, असं आहे ते. आवळा देऊन कोवळा काढायचा चालणार नाही. तरी आमचं नमस्कार सगळं काय करणार. नमस्कार आहे काकूंचा. काकू बोलायला काही ऐकत नाहीत, कारण वर्षानुवर्ष ते बघतायत की त्यांच्या समस्या काही सुटत नाही. मंडळी, असा हा दूध बाजार आणि या दूध बाजारात व्यक्त होणारी ही सगळी वेगवेगळी लोक. हा कुठले? काकळगावान. काकळगावान. बर, किती दूर आहे इथून? 8 किलोमीटर. रोज येता का मग इथं? हो. होतोय का धंदा? हा? धंदा होतो? हो. मिळतायत पैसे? दिवसात पोटापुरते आपले. कुठं कुठं? काय शेतकऱ्याची अवस्था, सोयाबीनला भाव नाही, काहीच भाव नाही. काय करावं आता? बरोबर 4 बजे का भाव नाही भेटल्यावर काय करा? भावच नाही. सगळे शेतकरी मेले जे पाऊस पडायला असं. आता काय करायचं? तुम्ही तर गप्प या समस्यांच्या बद्दल काय काहीच नाही. असंच गप्प राहायचं. काय करा? कोणी ऐकाय तयार नाही. शेतकऱ्याला सगळे मारायले. मतदान करताना हो. काय वाटतं परभणीचा अंदाज? परभणी नाही तर परभणी. परभणी तर परभणी. हा. कोण निवडून येतंय? आता हे आपल्याला काय तेवढं माहिती नाही. इकडे आपण शेतात राहतो. मतदान करणार. हो. मुळे बाबडी माणसं आहे तिथली सगळी. काही लोक पक्षाकडे पाहून, काही लोक उमेदवाराकडे पाहून, काही वेळेला उमेदवारी ठाऊक नसतो, पण परंपरागत पद्धतीने. हा अच्छा, त्यांना बोलवायला लागलं. मावशी या पुढं. सामान नाही आहे 15 मिनिट में काय काय भाव आंब्याला? आंब्याला सध्या चलायला भाव 100, 120, 80 माल पाहूनशे नाही. कुठला आंबा आहे? आंबा कुठला येते माहिती नाही. आम्ही केवटी भरतो. हां, कुठे भरतो? म्हणजे आम्ही दुसऱ्याकडून विकत घेतो. 10-5 मुनाफ्यावर आम्ही विकतो. असं करतो आम्ही. आंबा कोण्या गावाने येतंय, काय येतंय, आम्ही काही विचार करत नाही त्याचा, कुठून येतंय, काय येतंय. हां, गावरानी आंबा आपल्या इकडं असते. म्हणजे केशर, दशेरी हे नसते आपल्या इकडं. काय परभणीचा काय अंदाज तुमचा? आमचं काय, आम्ही आमचा माल घेतो नाही तर इकत बसतो. परभणीचा अंदाज आम्ही कशाला घ्यावा? तो आम्हाला काय घेणं नाही परभणीचा अंदाज. आम्हाला मजुरी किती पडते, काय पडते याचा विचार आम्ही करतो. आम्हाला याच्यावर काय गरज नाही परभणीला. चाय पे चर्चा, चाय पे चर्चा, चाय पे चर्चा. मी माननीय गजानन काळे पाटील उर्फ सिंगम, परभणी जिल्ह्यातला सुप्रसिद्ध आणि मजूर चहा. परभणी जिल्ह्यामध्ये लोकसभा उमेदवार खासदार संजय बंडू जावेत यावे हे प्रतिक्रिया आहे. पण परभणीचा विकास झाला पाहिजे, हे सर्वसामान्य विकास आणि सर्व लोकांना आम्ही इच्छितो की परभणीचा विकास म्हणजे उद्योगधंदे, फॅक्टरी यावेत आणि गोरगरिबांना काहीतरी आशा यावी अशी इच्छा आहे माझी. असं आहे. तर असा हा सगळा परभणीकरांचा अंदाज. मंडळी, पाठीमागे जर आपण पाहिलं तर लांबलचक असा हा दूध बाजार दिसून येतो. ही सगळी शेतकरी मंडळी हा आपला जोड व्यवसाय म्हणून रोज इथे सकाळी काढलेलं दूध घेऊन येतात, त्याची विक्री करतात. विक्री करत जे 4 पैसे अधिकचे मिळतील, जे खरं तर पिकातनं वसूल होत नाहीत, ज्यातनं रोजचं गुजराण होऊ शकेल, हा त्यांचा प्रयत्न असतो. हा आहे इथल्या जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस. त्याचा मूड आपण जाणून घेतला, जो काहीसा प्रक्षुब्ध आहे. यानंतर थेट मी जातो माझ्या शोच्या चौकटीत आणि तिथे जाऊन मी चर्चा करणारे जिथे असतील सत्ताधारी आणि विरोधक, ज्यांचे असतील वेगवेगळे प्रश्न, आणि त्यातनं तयार होईल मूड महाराष्ट्राचा. नमस्कार, मी विशाल परदेशी पुन्हा एकदा